लोकसभा निवडणुकीमध्ये संविधानाला धोका आहे अशा प्रकारचा नरेटिव्ह पसरवल्याचा आरोप सध्या सत्ताधाऱ्यांनी केला आहे आणि एकंदर आज आपण पाहू शकतो मंत्रालयामध्ये मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते आज इथं एक लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे। संविधान मंदिर ची एक प्रतिकृती आपण इकडे पाहू शकतो। एकंदर हे संपूर्ण मंदिर इथं बांधलेलं आहे मंत्रालयामध्ये आणि एकंदर आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हे अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारे संकल्पना आपण सध्याला म्हणू शकतो। एकंदर या संपूर्ण संकल्पनेमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत नेमका कोणता फायदा होतो देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या तरी लोकसभा निवडणुकीचा कुठेतरी झालेलं नुकसान कुठेतरी कव्हर करण्याचा किंवा ते संपूर्ण बॅक ओव्हर भरून काढण्याचा प्रयत्न झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा राजेश महिन्यासह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाला 12 जागा मिळाव्यात या मागणीसाठी पुण्यात आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं जे आहे आंदोलन करण्यात आलं। भाजपाबरोबर आठवले पक्ष जो आहे तो गेल्या 17 वर्षापासून एकत्र युतीमध्ये आहे, परंतु रिपब्लिकन पक्षाला सत्तेत वाटा मिळत नाही अशी या ठिकाणी खदखद व्यक्त करण्यात आली। रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं परशुराम वाडेकर यांना पुणे कंटोन्मेंट विधानसभा निवडणुकीसाठी जागा मिळावी अशी मागणी सुद्धा रिपाईच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे। पुण्यातील बालगंधर्व चौक या ठिकाणी आज सकाळच्या सुमारास रिपाईचे कार्यकर्ते आक्रमक होत भाजपकडे ही सगळी मागणी केलेली आहे। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। आगामी येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिंदे गटाच्या युवा सेनेकडनं बीडमध्ये मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलेलं आहे। शहरातील महालक्ष्मी चौकापासून आशीर्वाद लॉन्सपर्यंत ही रॅली जी आहे ती जंगी काढण्यात आली। कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांची या रॅलीमध्ये विशेष उपस्थिती होती। मागच्याच आठवड्यामध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील बीडमध्ये हजेरी लावली होती आणि याच दरम्यान जी शिंदे गट आहे, शिंदे गटाची उमेदवारी जी आहे ती अप्रत्यक्षरित्या जाहीर देखील केली होती। मात्र त्यानंतर आता युवा सेना आणि जी जिल्हा कोर कमिटी आहे या दोघांमध्ये फूट पडल्याचं देखील पाहायला मिळत आहे। कारण की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मानले जाणारे बाजीराव चव्हाण यांनी देखील बीड विधानसभा निवडणुकीच्या याच्यामध्ये आता आपली इच्छा जी आहे ती बोलून दाखवलेली आहे। बीड विधानसभा निवडणूक लढण्यासाठी त्यांनी आपली इच्छा जी आहे ती बोलून दाखवलेली आहे आणि याच अनुषंगानं पक्षाच्या श्रेष्ठांकडे देखील बातचीत झाल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। तत्पूर्वी जर पाहिलं तर आज बीड जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं शक्ती प्रदर्शन जे आहे ते करण्यात आलेलं होतं आणि याच ठिकाणी आता युवा सेनेने जो आहे तो देखील बीड विधानसभेवरती दावा केलेला आहे। त्यामुळेच आता पक्षाच्या वरिष्ठांकडनं या निवडणुकीमध्ये नेमकी उमेदवारी कोणाला मिळते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। विकास माने, लोकशाही मराठी, बीड। माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अडचणीत वाढ होत असल्याचे चित्र सध्या इंदापूर तालुक्यासह महाराष्ट्रात दिसून येत आहे। पाटील यांनी काँग्रेस भवनाची इमारत व जागा अद्यापही त्यांच्या ताब्यात ठेवली असल्याने ती जोपर्यंत काँग्रेस पक्षाच्या ताब्यात देत नाही तोपर्यंत त्यांना इंदापूर विधानसभेची उमेदवारी देऊ नका अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय जगताप यांनी शरद पवार यांच्याकडे केलेली आहे। तर दुसरीकडे हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे शरद पवार गटात बंडाळी निर्माण झालेली आहे व नाराज नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी परिवर्तन मेळावा घेत हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीला आव्हान देत सुप्रिया सुळे व शरद पवार यांना आपला निर्णय बदलावा, अन्यथा देशातील सर्वात मोठी बंडखोरी होईल असा इशारा देखील या नेत्यांनी दिला आहे। एकंदरीत या सर्व घटनांचा विचार केला असता सध्या हर्षवर्धन पाटील यांच्या अडचणीत वाढ होत असल्याचं चित्र इंदापूर तालुक्यात दिसून येत आहे। कॅमेरामन सुहास सुपेकरसह मी राहुल ढवळे, लोकशाही मराठी, इंदापूर। आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये महत्त्वाच्या पक्षांमध्ये फोडाफोडीचं राजकारण सुरू झालेलं आहे। कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही महत्त्वाचे पदाधिकारी यांनी कालच शिवसेना म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर आता आजच जर पाहिलं तर 2 दिवसाआधीचं जर चित्र आपण या ठिकाणी पाहतोय तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये शिंदे यांच्या शिवसेनेतील काही पदाधिकाऱ्यांनी सुद्धा प्रवेश केलेला आहे। त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडाफोडीचं राजकारण पाहायला मिळतंय आणि या माध्यमातून इतर पक्षातील नेते आपल्याकडे कशी येतील आणि आपल्या पक्षात इनकमिंग कसं सुरू होईल हा प्रयत्न जो आहे तो प्रत्येक पक्ष करताना पाहायला मिळतोय। एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून का होईना या नेत्यांना प्रवेश देतोय आणि दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये सुद्धा ठाकरे गटाच्या नेत्यांना प्रवेश दिला जातोय। त्यामुळे हे राजकारण असं तापत चाललेलं आहे। मात्र मराठवाड्यात सध्याच्या स्थितीला फोडाफोडी पाहायला मिळत आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला 8 ऑगस्ट रोजी भीषण अशी आग लागलेली होती आणि या आगीमध्ये संपूर्ण नाट्यगृह आहे ते जळून खाक झालेलं होतं। अगदी मॅरेथॉन पद्धतीनं कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी बैठका घेत या ठिकाणी पुनर्बांधणी करण्याचा जो प्रस्ताव होता हा प्रस्ताव अखेर मंजूर करण्यात आला आहे। कोल्हापूरच्या या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या
पुनर्बांधणी कामाचा शुभारंभ आज पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये श्रीफळ वाढवून करण्यात आला। यासाठी जवळपास 25 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारच्या वतीनं यापूर्वीच मंजूर करण्यात आला आहे। यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिल्यानंतर तात्काळ 20 कोटी रुपयांचा निधी दिला। त्यानंतर काँग्रेस नेत्यांनी देखील पुढाकार घेत या ठिकाणी 5 कोटी रुपयांचा निधी दिला। तर पुन्हा एकदा हे सगळ्याचं जे इन्शुरन्स केला होता त्याची 5 कोटी रुपयांची अमाऊंट, अशा पद्धतीनं 25 कोटी आणि काँग्रेस नेत्यांचे 5 कोटी अशी 30 कोटी रुपयांची अमाऊंट सध्या महापालिकेकडे वर्ग करण्यात आली आहे। सध्या या कामाचा जो शुभारंभ आहे तो करण्यात आला असून 1.5 वर्षामध्ये काम पूर्ण होईल असा विश्वास सर्वच नेत्यांनी उपस्थित केला आहे। सत्यज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। राज्यातील वेतनवाढीसह अन्य मागण्यासाठी राज्यातील साखर कामगारांनी राज्यातील महायुती सरकारला गंभीर इशारा दिलेला आहे। राज्य सरकार साखर कामगारांच्या प्रश्नाकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असून साखर कामगारांच्या वेतनवाढीसह अन्य मागण्या मान्य करा, अन्यथा राज्यातील साखर कामगार 16 डिसेंबरपासून बेमुदत संपावर जातील असा इशारा देण्यात आलेला आहे। सांगलीत महाराष्ट्र साखर कामगार प्रतिनिधी महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे। सांगलीत राज्यातील साखर कामगारांच्या प्रतिनिधीची आज बैठक पार पडली। साखर कामगारांची वेतनवाढ, थकीत वेतन आणि किमान वेतन या प्रमुख मागण्यांच्या सातत्याने सरकारकडे मांडल्या होत्या, मात्र सरकार याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे। यासाठी लक्ष वेधण्यासाठी 16 डिसेंबरपासून राज्यातील साखर कामगार बेमुदत संपावर जाण्याचा इशारा यावेळी देण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन सुजितसह संजय देसाई, लोकशाही मराठी, सांगली। एकेकाळी यवतमाळ जिल्ह्याला पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखला जात होता। अनेक या यवतमाळ जिल्ह्यामध्ये सूतगिरण्या होत्या आणि सूतगिरणीचं जाळंसुद्धा या ठिकाणी विणल्या गेलं होतं, मात्र अनेक सूतगिरण्या आता बंद पडलेल्या आहे। इलेक्शनच्या पूर्वी काही सूतगिरण्याचं उद्घाटनसुद्धा या ठिकाणी करण्यात आलं, मात्र त्यासुद्धा आतापर्यंत चालू झालेल्या नाही। बोटावर मोजक्या इतक्याच सूतगिरण्या आता ह्या ठिकाणी आहे। अनेक युवक या ठिकाणी बेरोजगार आहे। अनेक शेतकरी या ठिकाणी संकटात सापडलेला आहे। शेतकऱ्यांचा कापसाला भाव नाही, युवकांच्या हाताला काम नाही, असे अनेक समस्या या ठिकाणी असतानासुद्धा प्रशासन या ठिकाणी लक्ष देत नसल्याची ओरड या ठिकाणी शेतकऱ्यासह बेरोजगार युवकाकडून करण्यात येत आहे। खरंच येणाऱ्या दिवसामध्ये आता शेतकऱ्यांसह बेरोजगार युवकांना दिलासा मिळेल का? त्यांच्या हाताला काम मिळेल का? शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळेल का? असा सवालसुद्धा यावेळेस उपस्थित केला जात आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। हिंगोली ते लिंबाळा प्रवाह एसटी बस सुरू करण्याच्या मागणीसाठी 5 ते 6 गावातील नागरिकांनी आज या आडगाव फाटीवरती जे आहे ते रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे आणि यावेळी वाशिम ते हिंगोली राष्ट्रीय महामार्ग जवळपास यांनी अर्धा तास रोखून धरलेला आहे आणि या संपूर्ण रास्ता रोको आंदोलनामुळे मोठ्या संख्येने गावकरी जे आहे ते आंदोलनात सहभागी झाले होते। हिंगोली ते लिंबाळा प्रवाह अशी एसटी चालू करावी यांची प्रमुख मागणी आहे आणि या रस्त्यावरील जवळपास 6 गावं असतात। या गावामध्ये नागरिकांना एसटी नसल्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांना एसटी नसल्यामुळे पायपीट करत शाळा गाठावी लागते। तर या भागात मोठ्या प्रमाणात जे आहे ते ग्रामीण भागात नागरिक राहत असतात आणि त्यांना ग्रामीण भागात एसटी नसल्यामुळे त्यांना मोठ्या समस्येत त्रास सहन करावा लागतोय। या भागातील वृद्ध नागरिक असो, त्या ठिकाणी महिला असो, यांना एसटी नसल्यामुळे पायपीट करत शहर गाठावे लागण्याची वेळ आलेली आहे। अनेक वेळा या ठिकाणी आंदोलन करण्यात आले की एसटी सुरू करावी, मात्र एसटी सुरू करत नसल्याने आज या ठिकाणी संपूर्ण गावकऱ्यांनी जे आहे ते आंदोलन केलेलं आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार, एसटी बस सुरू होणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही इशारा देण्यात आला। मात्र यावेळी महामंडळाने लवकरात लवकर एसटी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं आहे। कॅमेरामॅन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। मागील 8 दिवसांपासून सुरू असणाऱ्या परतीच्या पावसाने रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चिंतेमध्ये टाकलेलं आहे। सतत 8 दिवस पावसाची संततधार सुरू झाल्यामुळे शेत शिवारामध्ये गुडघाभर पाणी साचलंय आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली भात शेतीचा घास हिरावला जातोय की काय असं वातावरण निर्माण झालंय। भाताचं कोठार अशी ओळख असणाऱ्या रायगड जिल्ह्यातील 98,000 हेक्टर इतक्या शेत जमिनीवरती यंदा पावसाळ्यात भात शेतीची लागवड करण्यात आलेली आहे। मान्सून वेळेवरती दाखल झाला, त्याचबरोबर लावणीसाठी अपेक्षित पाणी असतो तो देखील पावसामुळे उपलब्ध झाला। त्यामुळे यंदा शेत शिवारामध्ये भाताचं पीक चांगलं येईल असा अंदाज वर्तवला जात होता। कृषी विभागाने जी नजर पाहणी केली होती त्यानुसार यंदा शेतकरी भाताचं विक्रमी पीक घेतील असा अंदाज देखील वर्तवण्यात आला होता। साधारणतः दसऱ्यापासून भात कापणीला सुरुवात होते। दिवाळीपूर्वी झोडणी होऊन शेतकरी धान्य आपल्या घरात भरतात, मात्र ऐन नवरात्रीत परतीच्या पावसाने जोर धरला आणि हातातोंडाशी आलेल्या पिकांमध्ये जवळपास गुडघाभर इतकं पाणी साचलंय। एकंदरीतच तयार झालेली रोपं पाण्याखाली गेल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या हाताशी काही लागतोय की नाही अशी शंका निर्माण होते।
सरकारने याबाबत शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी देखील जोर धरू लागली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.